नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमच्या बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा एक खास खबर. व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार मंगल डोंगरे यांची बिनविरोध निवड. 27 जानेवारी 2025 ला कल्याण येथे आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संदीपजी काळे साहेब यांच्या आदेशानुसार कोकण मुंबई विभागीय अध्यक्ष श्री अरुणजी ठोंबरे साहेब यांनी ठाणे जिल्हा नवनियुक्त अध्यक्ष पदासाठी श्री मंगलजी डोंगरे यांच्या नावाची सूचना मांडली असता उपस्थित असलेल्या सर्वांनी श्री डोंगरे यांच्या नावाला दुजोरा देत त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. श्री मंगल डोंगरे यांनी गेल्या 2-3 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेत प्रामाणिकपणे मेहनत घेऊन संघटना वाढीसाठी सक्रियतेने प्रयत्न केल्यामुळेच त्यांची मुरबाड तालुका अध्यक्षपदापासून वाटचाल सुरू झाली होती. ती 27 जानेवारी 2025 जिल्ह्याच्या विविध पदावरून आज अखेर पुन्हा एकदा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी निवडी करून सक्रियतेने काम करणाऱ्या सभासद पत्रकारांना संधी देऊन ठाणे जिल्हा अग्रेसर कसा होईल यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोकण मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे, सरचिटणीस श्री रंगनाथ तांगडी, डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब भालेराव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य भानुशाली, अविनाश जाधव, जिल्हा सचिव शरद गुडे, कार्याध्यक्ष फारुख भाई मेमन, जाफर भाई वळू, समन्वयक संतोषजी चव्हाण, डिजिटल मीडियाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, कल्याण तालुका अध्यक्ष जगदीश खंबाळे, भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे, भिवंडी तालुका उपाध्यक्ष जनहित समाचारचे संपादक बाबुराव करी व मुरबाड तालुका अध्यक्ष श्यामभाऊ राऊत, जिल्हा कार्यवाह जायनी डेव्हिड, सुरेश जगताप, सल्लागार सचिन बुटाला, गणेश गायकवाड, कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष संभाजी मोरे, बदलापूर शहर अध्यक्ष कैलास जाधव, अनिकेत सोनावणे, ठाण्याचे श्री फुलोरे व यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. आता बघा व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार मंगल डोंगरे काय म्हणतात, ऐका. स्माइल द्या जरा. सगळे असा नको. ओके. साहेब, आज जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमचा निवड झाला, त्याबद्दल ठाणे जनतेला काय संदेश देणार? खऱ्या अर्थाने व्हॉइस ऑफ मीडिया ही देशातली नंबर 1ची आणि जागतिक पत्रकार संघटना असलेली संघटना आहे. जी संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पंचसूत्रीप्रमाणे चालते. आणि पुन्हा एकदा आपल्या या संघटनेचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे साहेब, आपले कोकण मुंबई विभागाचे अध्यक्ष अरुणजी ठोंबरे साहेब यांनी या ठिकाणी पुन्हा माझी निवड करून मला जे काम करण्याची संधी दिलेली आहे, तर संघटनेच्या माध्यमातून माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीमधून मी माझ्यासोबत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी अगदी भरीव आणि मोलाचं काम करणार असून भविष्यात कोणाला काही अडीअडचणी असतील तर कधी 24 तास मी त्यांच्यासाठी तत्पर आहे. फक्त माझ्यापर्यंत तक्रारी आल्या पाहिजेत, समस्या आल्या पाहिजेत, मी कुठेही कमी पडणार नाही. हेच आजच्या या माझ्या निवडीबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो आहे आणि सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहे की आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास, प्रेम दाखवून मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. ते टाळण्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने पत्रकारांसाठी शिकार योजना काढल्या आहेत. त्या योजनेसाठी काय काय उपयोग करतात तुम्ही पत्रकारांसाठी? खरं तर ठाणे जिल्ह्यात माझी नेमकी निवड झाली. 2 महिने मला कामाची संधी मिळाली आणि संघटनेने सक्रिय सदस्य नोंदणीचं अभियान सुरू केलं
आणि ती जी कार्यकारिणी होती ती कार्यकारिणी डिसमिस केल्यासारखा विषय झाला. आता 2-3 महिन्यानंतर मला पुन्हा एकदा संधी मिळते. तसेही व्हॉइस ऑफ मीडियाचे लढे आंदोलने चालू आहेत, धरणे आंदोलन. त्याच्यामध्ये पत्रकारांना घरकुल, पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च असेल आणि पत्रकारांना विमा, पत्रकारांना आरोग्य, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावर मी जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमचे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.